उभं राहायला जागा नाही, कारण प्रत्येकाला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आपली जागा पकडली. काही जण उभे राहिलेत, काही जण खाली बसलेत, काही जण पहा या मॅचचा आनंद घेत असताना काही आपल्या मित्रांबरोबर आलेत, काही आपल्या छोट्या मुलांना घेऊन आलेत आणि काही एकटे झालेत. आणि तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत आहे. आज दोस्तीचा दिवस आहे, परंतु दोस्ती 11 कराडने उपांत्य फेरीमध्ये कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचं आहे. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली, परंतु दोस्ती 11 कराड चला फिल्डिंग लावून घ्या. कालचा दिवस त्यांनी गाजवला होता, पहिलं पर्व जिंकलं होतं परी 11 कराडने, हा संघ होता. परंतु या वर्षी तोच संघ आहे दोस्ती 11 कराड. आणि दुसऱ्या बाजूला महाराज 11 भोर यांना मात्र आपल्या तालुक्याची जर छाप सोडायची असेल तर आता इथून सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर संतोष शेवाळे मॅन फ्रॉम शेवाळे वाडी सज्ज होत असताना आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. महाराज 11 भोर जर आपला एखादा प्रतिनिधी असेल तर प्लीज पाठवा, कारण 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाहीये आणि नावं देखील आम्हाला माहित नाहीत. प्लीज विनंती आहे. महाराज 11 भोर सर प्लीज आपला खेळाडू पाठवायचा आहे. प्लेज द कॉल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, धाव मात्र इथे प्राप्त होईल सूरज यांना. एक सिंगल धाव प्राप्त होते सूरज आणि त्यांच्या साथीला आहे सनी. पहिल्या चेंडूवर मात्र चांगला टप्पा संतोष शेवाळे यांना मात्र प्राप्त झालाय. या मॅच मध्ये रंगतदार लढत अपेक्षित असेल, कारण आजचा हा महत्वाचा सामना. अंतिम फेरीमध्ये कोण होईल दाखल? पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट. शफल होऊन सनी यांनी फटका हवेत खेळलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये दूरवरून शतरक्षक वेगाने आलेत. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न झेल सुटलाय. कॅश ड्रॉप पहा ज्या प्रकारे इथे मात्र चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये होता. प्रयत्न तर चांगला केला, परंतु प्रयत्न ज्या वेळेला तुम्ही करता त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आदेशांच्या हातातून चेंडू निसटलाय. कॅश ड्रॉप. एक झेल सुटलाय आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2. सूरज मातने आणि त्यांच्या साथीला आहेत सनी. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. रोहित पाटील यशांच्या मागे त्यांचं काम वाढलंय. व्हाईट बॉल. पुन्हा चेंडू हाताळावा लागेल. एक अवांतर धाव. बॅटिंग करत असताना सूरज मताळे काल अर्धशतक आलंय त्यांच्या बॅटमधून. कमी गतीने टाकलेला चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्यावर केलाय प्रहार. सूरज शेवाळे डॉन ऑफ कराड तालुका टेनिस क्रिकेट टिपलाय झेल आणि पहिला धक्का टीम महाराज 11 भोर. ज्या विकेट हवी होती ती विकेट मात्र प्राप्त झाले. विकेटचं पतन. सूरज मताळे झेल बाद. भोर आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, कारण दोस्ती 11 कराडचे 12वे खेळाडू दाखल झालेले आहेत. चला प्लीज सहकार्य करा. आज संपूर्ण तालुक्याचं लक्ष या स्पर्धेवर आहे, कारण आज या तालुक्याची स्पर्धा तालुक्याचा संघ खेळतोय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट. चांगला झेल टिपला सुजित शेवाळे विथ द बॅट विथ द बॉल. त्याबरोबर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळख. महाराज 11 भोर प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे, लक्षात घ्या. आणि इथे मात्र पहा प्रेक्षकांचा आवाज वाढत चाललाय. आता प्रत्येक प्रेक्षक आपल्या तालुक्याला सपोर्ट करण्यासाठी दाखल झालेत. पंच 2 मिनिटं मॅच थांबवायचे. पंच मॅच थांबव. पंच 2 मिनिटं. लक्षात घ्या महाराज 11 भोर आपला 12वा खेळाडू नाहीये. महाराज 11 भोर आपला 12वा खेळाडू पाठवा, नेता 2 धावांची पेनल्टी दिली जाईल.
मॅच थांबले, प्लीज फास्ट या, धावत या प्लीज. पहिल्या षटकामध्ये संतोष शेवाळे यांनी विकेट बाद केलाय. महाराज 11 भोर प्लीज आपल्या बॅटरची तरी नावं सांगा, कारण 12वा खेळाडू नाहीये. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होईल मिड विकेट, सीमा रेषा पार. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट, बिग ब्लास्ट, षटकार. डीजे चेतन, ज्या प्रकारे हा फटका सजवला आणि प्रेक्षकांचा जल्लोष पहा. ही जल्लोषमय स्पर्धा. 4 चेंडू अखेर 9ला 1, 2 टू गो. हा देखील सफल होऊन ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला गॅप मध्ये फटका खेळायचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि ते मात्र 4 धावा टीमच्या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. चौकार. हा देखील ऑन साइडला फटका खेळला जातोय. बिल्डिंग मध्ये चेंडू खेळलाय. एक धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. टीमची धावसंख्या 14. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 14ला 1. आणि हा पाच तमाम प्रेक्षक वर्ग पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कोणी 32 शहराचा प्रेक्षक असेल, कोणी पाटण तालुक्याचा असेल, कोणी भोरचा असेल, कोणी कराडचा असेल, परंतु हे सगळे आहेत क्रिकेट प्रेमी. कारण त्यांना माहित आहे ही स्पर्धा आपली आहे. क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्ती, रविवार म्हणजे क्रिकेटवार. हे क्रिकेट प्रेमी हे सर्व प्रेक्षक, सर्व सातारा जिल्ह्यातील, सर्व पश्चिम महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाचं मनापासून स्वागत. पहा या ज्या प्रकारची गर्दी आहे आणि हे क्रिकेट प्रेमी आहेत, हे खरे क्रिकेट प्रेमी. आज सुट्टीचा दिवस आहे, परंतु बाहेर फिरायला न जाता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घरुंद्याच्या मैदानामध्ये पहा, कोणी झाडाच्या पायथ्याला बसलंय, कोणी जमिनीवर बसलंय, काही जण उभे आहेत. आणि ज्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल, हा पहा तमाम प्रेक्षक वर्ग जिथे मिळेल तिथे उभे राहिलेत, कारण प्रत्येकाला मॅच बघायची आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. दोस्ती 11 कराड, मॅच स्लो नका करू. षटक क्रमांक 2. माइन फ्रॉम काजळवाडी अजय मोहिते षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 14. 14ला 1. सनी दोंडे यांचा प्रहार, चेंडू स्वीपर कव्हरला, सीमारेषा पार, आरपार येतोय, उत्तुंग षटकार. मॅन फ्रॉम धोंडेवाडी, काय लाजवाब स्ट्रोक सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला जेव्हा एखादा खेळाडू फटका खेळतो त्याच्यातील कौशल्य मात्र दिसतं. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय अजय मोहिते यांचं. कांजळवाडी गावासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळले, परंतु आता कराड तालुक्यासाठी खेळायचंय. संपूर्ण तालुक्याचं लक्ष तुमच्यावर आहे. नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पर्धा पाहिली जाते. मॅच रंगतदार. बुंदा टाकलेला चेंडू पायावर टाकलाय, अपील तर केले, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. स्वतः यष्टीरक्षक रोहित पाटील वेगाने चेंडूवर गेले. पहा हे क्रिकेटची आवड आहे, काय फिटनेस आहे. यष्टांच्या मागे लेग बाय स्वरूपात एक धाव प्राप्त होईल आणि यष्टांच्या मागे उभे असताना एक्स्ट्रा कव्हरला धावत गेले, म्हणजे विलक्षण वेगाने मात्र इथे धावत जात असताना एका धावेवर समाधान मानावं लागेल. 21ला 1. अजय मोहिते मॅन फ्रॉम कांजळवाडी. दुसऱ्या बाजूला तेजस धोंडे. दोन्ही खेळाडू धोंडेवाडीचे आहेत. तेजस धोंडे असतील, सनी धोंडे असतील, धावा कराव्या लागतील, कारण काल सूरज मताळे यांचं अर्धशतक ते बाद झालेत.
परंतु आता या दोघांना चांगली भागीदारी करावी लागेल आणि जोडी फोडतील का? अजय मोहिते लोवर फुल टॉस युवराज सिंग यांची आठवण करून देणारा तेजस धोंडे यांच्या बॅटमधून कमालीचा पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट षटकार. अगदी इमारतीमध्ये चेंडूला फेकून दिला युवराज सिंग यांची आठवण करून देणारा फटका. 27 धावा धावफलकावर 3 to go. चौथा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू झेलची संधी असेल. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिड विकेटला आणि इथे मात्र पहा काय घडलंय. फेकी तर खराब आहे. नो चेंडूचा इशारा केलाय. एक धाव इथे प्राप्त केली आहे आणि नो चेंडू आहे. गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय म्हणजेच काय तर 3 धावा असतील. इथे 3 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. नो चेंडू आहे म्हणजे फ्री हिट देखील आलाय. चुका करतोय गोलंदाज अजय मोहिते. या चुका तुम्हाला या मॅच मध्ये करून चालणार नाहीये कारण हा लीग सामना नाहीये. उपांत्य लढत आपण पाहताय. एका बाजूला टीम दोस्ती 11 कराड, दुसऱ्या बाजूला महाराज 11 भोर. आवाज आता मात्र प्रेक्षकांचा वाढतोय कारण उपांत्य लढत आहे. मॅच जेवढी मोठी आहे ना तेवढी प्रेक्षक देखील एन्जॉय करतील ही मॅच. टीमची धावसंख्या धावफलकावर 30. फ्री हिटचा चेंडू उडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. मान्सून ब्लास्ट आहे पश्चिम महाराष्ट्राचा सुपर हिट. फ्री हिटच्या चेंडूवर सनी धोंडे पंच केलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला डीपला आहे. एकदा प्राप्त केली जाईल. चेंडू फिरला आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. ते चेंडू गोशंकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ झालाय का हे पाहायचंय. परंतु ज्या प्रकारे चेंडू फिरला 2 धावा तर प्राप्त केल्यात. परंतु पंच सांगतात की चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये गेलाय. हा रबर बॉल आहे. तुलनेने टेनिस बॉलच्या तुलनेने हलका. आणि पहा प्रेक्षक वर्ग प्रत्येकाला पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट पाहायचा आहे आणि या प्रेक्षकांची गर्दी आता मात्र वाढेल कारण एका बाजूला दोस्ती 11 कराड, दुसऱ्या बाजूला महाराज 11 भोर. 4 चेंडू अखेर 31ला 1. 31 वेलकम मुकादम. या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जय श्रीराम. 31 धावा धावफलकावर 1 गडी बाद. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. आणि या मॅच मध्ये सनी धोंडे आणि तेजस धोंडे कशा प्रकारे खेळ करतील पहा. काही प्रेक्षक अगदी दगडांवर बसून मॅचचा आनंद घेत आहेत. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. 1 धाव. अशा प्रकारच्या धावा चालतील टीम दोस्ती 11 कराडला. मोठ्या फटक्यांपासून तुम्हाला दूर ठेवावं लागेल. सनी धोंडे तेजस धोंडे. टीमची धावसंख्या 32. 1 to go. 32 रन्स ऑन बोर्ड. 1 गडी बाद. सनी धोंडे वैयक्तिक 9 धावा. तेजस धोंडे 19 धावा. मॅच ऑन. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन वॉटर स्ट्रोक. अफलातून अद्भुत स्ट्रोक. अविश्वसनीय. सनी धोंडे यांच्या बॅटमधून धोंडेवाडीचा ब्रँड दाखवणारा षटकार. टीमची धावसंख्या 38. 38. धन्यवाद डीजे चेतन. पहा या प्रेक्षक राजाला खुश केलं असेल त्या सनी धोंडे यांच्या फटक्याने. आणि हे व्यक्तिमत्व पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस. आणि या व्यक्तिमत्वाने समर्थपणे धुरा पार पेलले. आणि मी कौतुक करेन सहभागी संघांचं. 10 संघ 10 तालुके या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि या प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावर घेतले. परंतु ज्या प्रकारे सनी धोंडे यांचा जो शेवटच्या चेंडूवर आला षटकार, मुंबई क्रिकेटच्या भाषेत अगदी सापट मारले त्या चेंडूला. वॉटर स्ट्रोक. हे प्रेक्षक पहा अगदी कोणी दगडावर बसले, कोणी जमिनीवर बसले, कोणी गवतामध्ये बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच अत्यंत महत्वाचे उपांत्य लढत आहे. 38 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 साठी कोणावर विश्वास दाखवला जाईल. चला प्लीज फास्ट करा कारण अजून 2 मॅच बाकी आहेत. सनी धोंडे तेजस धोंडे आणि आक्रमणाची धोर आपल्या खांद्यावर घेतले. वैयक्तिक 19 धावा तेजस धोंडे 5 चेंडू मध्ये केल्यात. सनी धोंडे 6 चेंडू मध्ये 15 धावा. टीमची धावा संख्या 38. षटक क्रमांक 3.
कोणावर विश्वास दाखवला जाईल हे पाहायचंय. षटक क्रमांक 3 साठी डॉन ऑफ कराड टेनिस क्रिकेट सुजित शेवाळे. मान फॉर्म युवती षटक क्रमांक 3 साठी महत्वाचं षटक कर्णधाराने स्वतः कर्णधार आहेत आणि विश्वासाने आता चेंडू हातामध्ये घेतलाय. दुसऱ्या बाजूला टीम दोस्ती 11 कराड जरी जोडी फोडली ना तर धावांचा वेग मंदावला जाऊ शकतो. परंतु ज्या खेळाडूने आज डावखुरी हाताच्या फलंदाजाने प्रभावित केले या उपांत्य लढतीमध्ये तेजस धोंडे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. तेजस धोंडे यांचा प्रहार. चेंडू सरळ हातामध्ये मारलाय आणि पहिल्या चेंडूवर डॉनने सुजित शेवाळेने यश प्राप्त केलंय. विकेटचं पतन. झेलबाद प्रतिम संगीत. अगदी मॅच जशी चालू आहे तसं संगीत आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येला तर ब्रेक लावलाय आणि जी डबल सेट होती ती जोडी देखील फोडली. टीमची धावसंख्या 38 ला 2. पहिल्या चेंडूवर सुजित शेवाळे यांनी मात्र विकेट घेतला आणि शुभमने चांगला झेल टिपलाय. इन ॲट नंबर 4. मान फॉर्म ससेवाडी प्रवीण वाडकर आलेत क्रमांक 4 वर. आणि ज्या वेळेला एखादा गोलंदाज पहिल्या चेंडूवर गडी बाद करतो त्याचा आत्मविश्वास दुणावतो. आता इथून पाहायचंय प्रवीण वाडकर कशा प्रकारे बॅटिंग करतायत. समोर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिला चेंडू प्रवीण वाडकर बॅकफुटला जाऊन अप्पर कट शॉट ऑफ द मॅच. लाजवाब अप्रतिम अविश्वसनीय फटका. चेंडू सीमा पार. षटकार. प्रयत्न इथे मात्र पहा सुजित शेवाळे यांनी काठी काढले आणि त्या स्टंपला फिरायला पाठवलंय घरोंदामध्ये. क्लीन बॉल. त्रिफळाबाद. अक्षय कुंडाळकर मामा. ज्या प्रकारे आता मामा बॅटिंग साठी आलेत अक्षय आणि बॉक्स क्रिकेट चांगले खेळतात. भोर तालुक्यामध्ये एक बॉक्स क्रिकेटचा मोठा खेळाडू. दुसऱ्या बाजूला विचार केला तर डॉन ऑफ कराड टेनिस क्रिकेट सुजित शेवाळे. एक षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक केले. टीमची धावसंख्या 44. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय कुंडाळकर पहिला चेंडू लोअर फुलटच होता. मिडॉन अगदी क्षेत्र होता परंतु पहा चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला होत आहे. अप्रतिम प्रयत्न. टाळ्या वाजतायत. प्रत्येक खेळाडूसाठी टाळ्या वाजतायत. इथे तुम्ही चांगला प्रयत्न करा. तुमच्यासाठी टाळ्या वाजतात आणि निश्चितच काही धावा वाचवल्यात. पहिलाच ज्या प्रकारे चेंडू खेळत असताना अक्षय कुंडाळकर लॉंग ऑनला चांगला फटका खेळला परंतु दुसऱ्या बाजूला सनी धोंडे ऑन स्ट्राइक. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 ला 4. सनी धोंडे हेलिकॉप्टर. जबरदस्त विस्मयकारक फटका. धोंडेवाडीचा ब्रँड दाखवणारा महाराज 11 बोर्ड साठी येतोय. खणखणीत षटकार.
उच्च दर्जाचा फटका. सनी धोंडे सांघिक अर्धशतक धावफलकावर. 50 अप, 1 टू गो. सनी धोंडे सफल झाले होते परंतु इथे वेग आहे. सुजित शेवाळे यांचा एक धाव प्राप्त केली जाईल. सनी धोंडे दुसरी धाव घेणार नाहीयेत कारण त्यांना स्ट्राईक हवी आहे. शेवटच्या चेंडूवर आले एक लेग बाईची एक धाव. स्ट्राईक राहील सनी धोंडे यांच्याकडे. टीमची धाव संख्या 3 षटका अखेर धावफलकावर. महाराज 11 भोर 52, 52 रन्स ऑन बोर्ड. बावन्न धावा धावफलकावर. अंतिम षटकासाठी स्लॉग बोर्डचं षटक. गोलंदाजी मार्कवर विशाल मोरे, मॅन फ्रॉम तुळसन हे दाखल झालेत. आणि या षटकामध्ये किती चेंडूवर स्ट्राईक राहील सनी धोंडे यांच्याकडे यावर धावसंख्येचं गणित अवलंबून असेल. कारण सनी धोंडे यांनी या मॅच मध्ये धावा केल्या तब्बल 8 चेंडूमध्ये 21 धावा. विध्वंस खेळासाठी जाणला जातो हा खेळाडू. धोंडेवाडीसाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलेत. भोर तालुक्यामधील एक विध्वंसक फलंदाज. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून किती धावा जोडल्या जातात हे पाहायचं आहे. आपण पाहत आहे पहिली उपांत्य लढत पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट पर्व क्रमांक 2 आणि आजचा दुसरा अंतिम दिवस. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो. कारण तुम्ही एका षटकामध्ये मॅच मध्ये येता, एका षटकामध्ये मॅच मधून बाहेर जाता. अंतिम षटक सनी धोंडे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू सनी धोंडे यांचा प्रहार. चेंडू स्वीपर कव्हरला, सीमारेषा पर. जबरदस्त फटका. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट षटकार. संख्या धावफलकावर तब्बल 58. प्रत्येक प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतोय. इथे मात्र आपटी बार. एक उसळता चेंडू वाईट +1. या 2 अवांतर धावा जोडल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. दबाव आहे. सनी धोंडे स्ट्राईक वरती आहे. त्याचा दबाव स्पष्टपणे विशाल मोरे यांच्यावर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 60. या 5 चेंडूवर किती धावा येतील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. एका बाजूला दोस्ती 11 कराड, सूरज शेवाळे शेठ, संग्राम लावण शेठ यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला महाराज 11 भोर, महेशदादा बोडके साहेब यांच्या मालकीचा संघ. आज हा फक्त सामना नाहीये, फक्त ही उपांत्य लढत नाहीये, तर 2 तालुक्यांची स्पर्धा आहे. 2 तालुक्यांचं लक्ष असेल. कारण ज्या प्रकारे सनी धोंडे यांनी खेळ केलाय, किती चेंडू स्ट्राईक वर राहतील हे पाहायचंय. 60 ला 3. 60 धावा धावफलकावर. 3 गडी बाद. इथे मात्र वेगाने फटका खेळायचा प्रयत्न. अतिरिक्त वेग आहे विशाल मोरे यांच्याकडे. 1 धाव मात्र प्राप्त होते. बॅटची आतली कडा चायनीज कट एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. 61 धावा धावफलकावर. चांगल्या प्रकारची सुरुवात तर झाली. टीम महाराज 11 भोर किती धावा होतील, 70, 75, 80 हे पाहिजे. अद्याप चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 विशाल मोरे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुळसनचे खेळाडू आहेत. लोअर फुल टॉस चेंडू स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलाय चेंडूला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी धोंडेवाडीचा ब्रँड दाखवणारा सनी धोंडे यांच्या बॅटमधून षटकार. पावसाने
जरूर नाराज केलाय, परंतु धावांचा पाऊस पडतोय मैदानाच्या आतमध्ये. 67 67 धावा धाव फलकावर. सनी धोंडे नाबाद 34. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विशाल मोरे कमबॅक करावा लागेल, या मॅच मध्ये पुनरागमन करावं लागेल. दबाव आहे दोन्ही खेळाडूंवर. विशाल मोरे दुसऱ्या बाजूला सनी धोंडे. 67 धावा. 3 to go. इथे मात्र आपटी बार पाहायला मिळतोय. हुक केलाय, 1 धाव. नो प्लस 1. 2 धावा जोडल्या जातील. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. खराब गोलंदाजी विशाल मोरे. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण या क्षणाला तुम्ही चुकी करताय तर मात्र या स्पर्धेतून बाहेर जाण्याचा मार्ग निवडताय. वेलकम दादासाहेब जाधव. दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पहा पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट थरार आपण पाहतोय. 69 धावा. सनी धोंडे नाबाद 35. बारची वटची कळा लागले. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 1 धाव प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 36. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये आता किती धावा येतील? 2 मोठे फटके आले तर 80 पार करेल का? 70 धावा धाव फलकावर. 2 to go. 2 चेंडूवर 2 षटकार आले. सनी धोंडे तर डीडी सरांच्या माध्यमातून 500 रुपये. 70 धावा धाव फलकावर. एक हाय व्होल्टेज ड्रामा, मोठी मॅच. 70 धावा धाव फलकावर. 3.4 चेंडूंचा खेळ झाला. रेड बॉलचा इशारा केला जातोय. 2 to go. हा देखील आपटी बार. उसळता चेंडू हाताळला जातोय. 9 चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंच अशोक सरांच्या माध्यमातून. फ्री हिटचा चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा आता मात्र हाताळण्याचा प्रयत्न करतील विशाल मोरे. उघडा डोळे पहा नीट. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट आहे. सुपर हिट आणि पुढील चेंडू फ्री हिट. 72 ला 3. 2 चेंडू बाकी आहेत. सनी धोंडे वैयक्तिक नाबाद 37. हा देखील खराब चेंडू हाताळला जातोय. आता मात्र 12वा खेळाडू डोक्याला हात लावतोय. 9 चेंडू. पुन्हा खराब गोलंदाजी. कॉलेजमध्ये मित्रांच्या गप्पा आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा टप्पा खूप महत्वाचा असतो आणि त्या टप्पा सापडत नाहीये. सातत्याने चुका करतात विशाल मोरे. आता मात्र एखादा खेळाडू येऊन त्यांना सल्ला देईल का? त्यानंतर चांगली गोलंदाजी करू शकतात. फ्री हिटचा चेंडू. सनी धोंडे. प्रेशर आहे विशाल यांच्यावर. हा देखील नो चेंडू आहे, म्हणजे नो प्लस 1. अगदी बिल्डिंग मध्ये चेंडू गेलाय. हा पाय एवढ्या प्रकारे एवढ्या जोराने चेंडू आपटलाय की तो इमारतीमध्ये गेलाय. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये आणि या अवांतर धावा तुम्हाला खूप महागात पडतील. लॉर्ड्स कसोटीमध्ये भारत विपक्ष इंग्लंड. भारताने 63 धावा एक्स्ट्रा दिल्या आणि त्या भारताने सामना गमावला होता फक्त 22 धावांनी. त्या अवांतर धावा जर कमी दिल्या असत्या तर भारताने ती कसोटी जिंकली असती. तीच चुका करते या मॅच मध्ये दोस्ती 11 कराड. विशाल मोरे. खराब गोलंदाजी, कारण क्रिकेटमध्ये अवांतर धावेला खूप महत्व असतं. एका धावेला खूप क्रिकेटमध्ये महत्व आहे. उपांत्य लढत क्रमांक 2. पाटण वॉरियर्स विपक्ष टीम 32. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. 75 धावा धाव फलकावर. 75 रन्स ऑन बोर्ड. चला प्लीज स्पीड अप करा मॅच चा रिदम तोडू नका. विशाल मोरे यांनी 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या तब्बल 23. महागडा षटक. फ्रीटचा चेंडू हा देखील असेल. समोर आहे सनी धोंडे. दबाव आहे विशाल मोरे यांच्यावर. दबावाला झुगारून खेळ करावा लागेल तेव्हाच तुमचं नाव होतं. हा फ्रीटचा चेंडू पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. नुकसान होणार नाहीये जास्त. एकदा प्राप्त केले. द्वैचा प्रयत्न. फेकी चांगली केली. पकडण्यामध्ये अपयश आलं होतं, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज अक्षय कुंडळकर धावबाद. तब्बल धावफलकावरती 76. चला अमर मराठे अतुल भालेकर आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या. 76. तब्बल 76 धावांचा उच्चांक गाठलाय. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या डावामध्ये राजू कंग सुजित शेवाई जोडी. एक डॉन एक बक्कासूर मात्र पाहायला मिळतील, कारण एवढ्या धाव्या त्यांना पुरेशा असतील का? पण तुम्ही कौतुक करेन टीम महाराज 11 भोर काय खेळ केलाय. विलक्षण फटकेबाजी.
शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत खेळलाय आणि हवेला गगनाला गवसणी घालणारा चेंडू सीमारेषा पार. सनी दोंडे यांच्या बॅटमधून आउटस्टँडिंग स्ट्रोक, साधावा षटकार. या षटकाराने पहिल्या डावाचा होतोय की समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 83 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम दोस्ती 11 कराड आणि स्क्रीनवरती पाहू शकता 18 चेंडूमध्ये आणि 45 धावा केल्या, 6 षटकार, तब्बल 250 चा स्ट्राईक रेट. मित्रांनो, सनी दोंडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण खेळ काय केलाय, अगदी विस्फोटक, विध्वंसक, माइंड फॉर्म धोंडेवाडी. व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग. आणि टाळ्या वाजतायत पाडागावट मधून, प्रेक्षक देखील उभे राहिलेत. चला प्लीज दोन्ही टीम टॉस साठी या. पाटण वॉरियर्स विपक्ष टीम 32-11 या टॉस साठी. तब्बल 83 धावांचं लक्ष आहे. वेलकम अमर मराठे या. वेलकम गणेश शिंदे, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. येस, दादासू जाधव अगदी शिवाजी जाधव बॉस यांचे बंधू आहेत. विठ्ठलवाडीचे सुपुत्र यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. कोण मागेल? आज दोस्ती दिवस आहे. दोन्ही जिवलग मित्र आणि पाच सांगतायत की तू मागणार की मी मागणार. आणि गणेश शिंदे यांच्या बाजूने मात्र इथे कॉल येतोय हेड अँड टेल स्विंग द कॉइन. इथे मात्र हेड केला होता आणि इथे हेड आलाय. अभिनंदन गणेश शिंदे, टॉस जिंकलाय. टीम पाटण वॉरियर्स जास्त विचारणार नाही, परंतु आज मैत्री दिवस आहे. तुम्ही दोन्ही जिवलग मित्र आहात. टॉस मागण्यावरून तुम्ही अगदी छापाकाटा केला, टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय? आम्ही फिल्डिंग करेन. आणि समोर अमोर मराठे आणि टीम आहे, एक मोठा संघ आहे. विजय पावले देखील टीम मध्ये आहेत. काय माइंडसेट असेल, कितपत रोखण्याचा मानस असेल? कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करू. टीम चांगली आहे, आम्ही एकत्र खेळतो, त्याच्यामुळे एक फ्रेंडशिप मॅच अशी आम्ही समजून खेळू, आपल्या तालुक्यासाठी खेळायचं. आणि एक प्रश्न, फायनलच्या आधीची फायनल पाहायला मिळेल? नक्कीच प्रयत्न करू आम्ही. ज्याचा खेळ चांगला तो विन होईल. अमर मराठे, आता एक सामना दूर आहात. गतवर्षी देखील तुम्ही चांगला खेळ केला होता. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट बॅटिंग करायची, 4 षटकांची मॅच. काय टार्गेट सेट केलाय? टार्गेट कमीत कमी 50+ टार्गेट असेल, कारण मागच्या मॅचला 2 ओव्हर 24 होता, 2 ओव्हरला 8 आला. ते कुठेतरी सुधारायचं बघेल. एक 40+ झाला तरी मॅच डिपेंड होईल. तुमचे जिवलग मित्र समोर गणेश शिंदे, अगदी जीवाभावाचे तुम्ही आहात, एकत्र खेळता, एकत्र अगदी उठता बसता, परंतु समोर मैदानामध्ये आल्यानंतर कट्टर. जर विचार केला तर गणेश शिंदे देखील मोठे खेळाडू आहेत. काय रणनीती असेल त्यांच्या विरोधात? गणेश शिंदे चांगला पश्चिम महाराष्ट्राला बेस्ट ऑलराऊंडर आहे, म्हणजे टॉपचा. आणि मैदानामध्ये कोण मोठा नसतो. तो पिन सेम आहे, मी पिन सेमच आहे. 100% देणार. थँक्यू सो मच. हे होते तात्या. विश ऑल द बेस्ट गणेश शिंदे. मी दादांचा आभार मानतो. टॉस जिंकलाय पाटण वॉरियर्स विच स्ट्रायकर्सने आणि त्यांनी घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय. धन्यवाद. धन्यवाद लवजी जाधव सर. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम सर्वांचं. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र डबल बॉल मान्सून ब्लास्ट 2025 पर्व क्रमांक 2 सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उजाव्या उत्तरार्धामध्ये काय मॅच रंगली आहे. सेमी फायनलची लढत. एका बाजूला महाराज 11 भोर तर दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 कराड. महाराज 11 भोर म्हटलं की संघ मालक महेश दादा बोडके साहेबांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 कराड म्हटलं की सूरज शेवाळे शेठ आणि संग्रामजी लावण शेठ यांच्या मालकीचा संघ. सेमी फायनल आहे. फायनलची तिकीट मिळवण्यासाठी मात्र कोणता संघ क्वालिफाय होईल हे मात्र पाहायचं आहे. प्रेक्षक वर्ग जोडलाय. 10 तालुक्यांचा रणसंग्राम. फायनलचा डे. फायनल मध्ये कोणता संघ दखल होण्यासाठी सज्ज होईल हे पाहायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ समोर झाला. उत्तरार्धामध्ये सलामीची जोडी
कराड तालुक्याचा बकासूर या नावाने चर्चेत असणारा बॅटर स्ट्रायकर एंडला राजू संभाजी कंक, तर दुसऱ्या बाजूला कराडचा डॉन सुजित शेवाळे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळतोय सोहम. पहिला बॉल सोहमचा, पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. मिड ऑन मध्ये थोडीशी फंगलिंग पाहायला मिळाली. बॅकअप आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. खातं अकाउंट श्री गणेशा झालाय टीम दोस्ती 11 कराड संघाचा. मोठं लक्ष आहे. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात आणि लगा 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 440 वोल्टचा धक्का लागतोय. महत्वाची विकेट होती. महत्वाचा मासा गळाला लागतोय. सुजित शेवाळे बॅक टू दी पॅव्हिलियन. आमचे सहकारी आहेत. सातत्याने क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आणि त्यांची उपस्थिती नक्कीच पाहायला मिळते. पारितोषिक हे प्रेम आहे श्रीकांतजी आटुगडे साहेबांचं. कारण ज्या ज्या वेळी समालोचक आम्ही करतो त्या वेळी आमचं प्रेम असलेलं, आमच्यावरती असलेलं प्रेम सातत्याने मात्र पाहायला मिळतं. धन्यवाद श्रीकांतजी आटुगडे साहेब, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. असंच प्रेम, असं सहकार्य नक्की करत राहा. हो हो, इथे फटका बसलाय. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. पाहावं लागेल हाईट किती होती. एलिव्हेशन प्राप्त तर झालं नाहीये, परंतु पाहावं लागेल बॉल कुठे रिलीज झालाय. कमरेच्या वरती आहे का कमरेच्या खालती आहे? ओमसाई MTC च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण. आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलंय इट्स NO, नो बॉल. कमरेच्या वरती आहे. इट्स नो बॉल. आणि तुमचा 12वा प्रतिनिधी देखील सांगतोय की हा नो बॉलच आहे. नो बॉल आहे म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिट बॉल मेजवानी राजू कंक आहे. सेकंड एंडला पाहावं लागेल फ्री हिटचा पुरेपूर समाचार, खरपूस समाचार घेतील का? परंतु समोर आहे गोलंदाज सोहम. सिंगल डबल येईल, षटकार चौकार येईल. 83 धावाचा पाठला करायचा आहे. सोहम निघालाय. राजू साडी. फ्री हिटचा बॉल फ्लिप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. फक्त एकच धाव दिली आहे. सोहमला माहिती आहे कशा पद्धतीने टप्पा हाताळायचा आहे. षटकार चौकार द्यायचा नाहीये. सिंगल डबलने काम चालवायचं आहे. वेलकम गोपीदादा सूर्यवंशी शेठ, प्रमुख सल्लागार पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे, त्यांचं देखील स्वागत. जवळ मॅच दिशेने मॅच गरमागरमीची ठरली आहे. हो, इथे जबरदस्त ड्राइव्ह केलाय. मिड ऑफ तैनात आहे. चांगला स्टॉप. पहिलं षटक लाजवाब हाताळलाय सोहम. नाझर गावचा हा सितारा गोलंदाजी ट्रॅक वरती सोहम खोपडे.
ओहो ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे काय घडलंय, हिट विकेट होते. आणखीन एक फलंदाज गारद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. शुभमला जास्त काही करता आलं नाहीये, जावं लागेल माघारी. मॅच स्पीडअप करायची आहे, थोडीशी गती द्यायची आहे मॅचला. नवीन बॅटर लगेच पाठवायचं आहे, कारण वेळेअभावी आपल्याला ही स्पर्धा संपवायची आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी संघाला गरज असते, कराडचा ढाण्या वाघ रोहित पाटील हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारनामा करावा लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. 2 विकेट गमावलेत. आता समीकरण जर पाहिलं गेलं ना, 12 चेंडू मध्ये 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 79 धावा. मोठं लक्ष आहे, 18 चेंडू 79. परंतु हे 2 बॅटर असे आहेत, काही होऊ शकतं. अजित धनावडे, धोंडेवाडी गावचा हा सितारा, धोंडेवाडी एक्सप्रेस. हो हो, इथे बॅडमिंटन स्ट्रोक खेळला जरूर आहे, पाहावं लागेल. बॉल जाईल आर पार, सीमा पार, पॉइंटला ठोकलाय. बक्कासूरच्या बॅट मधून षटकार आलाय, मान्सून ब्लास्ट. षटकाराची गरज आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय. 10 धावा. पुढचा बॉल. ओ अतिरिक्त उसळी घेतली. आपटीबार. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. 1 बाउन्सचा इशारा देखील दिलाय पंचांनी. अतिरिक्त धाव आली. व्हाईट बॉल आलाय. 1 वर 11 धावा. धावसंख्येचा ओघ वाढवावा लागेल. कराड विरुद्ध भोर ही मॅच सुरू आहे. जबरदस्त स्ट्रोक, गिली गप्पा, खुश हुई रंबा, लेकिन बीच में आया खंबा. बॉल जाएगी लंबा, ये लगा छक्का छक्का छक्का. 6 रन. जबरदस्त षटकाराची गरज आहे. काय फटका खेचलाय. राजूवरती जबाबदारी आहे, परंतु अजितला कमबॅक करावं लागेल. स्पीडअप घ्या मित्रांनो, स्पीडअप घ्यायचंय. अजून 2 मॅचेस बाकी आहेत. चला थोडंसं स्पीडअप घ्या. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता, तुमचा अतिरिक्त वेळ, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. ओहो बॅडमिंटन स्ट्रोक, आणखीन एक जबरदस्त राजू कंक ब्रँडेड स्ट्रोक, मान्सून ब्लास्टचा आणखीन एक मोठा धमाका सिक्सर. भोर टीम विनंती करेन थोडंसं स्पीडअप घ्या. अजून 2 मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त षटकांची मॅच खेळवायची आहे. त्यामुळे विनंती करेन, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. मित्रांनो प्लीज थोडंसं सहकार्य करा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. जास्तीत जास्त षटकांची मॅच आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. जबरदस्त बॉल होता. ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून मात्र 10 दाखवलं होतं. थोडासा बाहेर आला, शफल झाला. एका पायावरती बॅडमिंटन स्ट्रोक. हा ऍक्शन रिप्ले.
अप्पर कट, काय फटका होता. एक मिनिट पंच एक मिनिट. जे प्रेक्षक वर्ग आहेत मी विनंती करेन प्लीज, प्रेक्षक वर्गांना थोडीशी विनंती असेल, प्रेक्षक वर्ग थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. तुमच्या एका चुकीमुळे कुठेतरी नुकसान होऊ नये कुठल्या टीमचं, याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. ही स्पर्धा आपली आहे, प्रत्येकाचा प्रेम या स्पर्धेवरती राहिलंय, त्यामुळे कुठेही या स्पर्धेला गाळबोट लागणार नाही याची प्रत्येक प्रेक्षकांनी चला मॅचला सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. हो आणखीन एक बघून राजीव कंगच्या बॅटची ऍक्शन आणि त्यांच्या चाहत्यांना मिळते सॅटिस्फॅक्शन. और एक गगनचुंबी पूरी 6 की मंजूरी, सिक्सर, षटकार. थँक्यू सो मच. मॅच गरमागरमीची झाली आहे, तापलंय वातावरण, प्रेक्षक देखील वातावरणामध्ये दंग होत आहेत. कारण काय मॅच रंगली आहे. एका बाजूला महाराज 11 भोर तर दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 कराड. वॉट अ मॅच. कमबॅक करावं लागेल गोलंदाज अजितला. हो ड्राईव्ह केलाय बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. जोकिंग पत्करली आहे आणि दुसरी धाव देखील घेतली आहे. 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 31, 31 धावा. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. राजू आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. ओ हाफ ट्रॅकर बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, नाकासमोरून मातीचा सुगंध, काना मागून जागते रोषा इशारा दिलाय. डॉट बॉल आलाय, शेवटचा बॉल डॉट बॉल. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या झाली आहे 31. 12 चेंडू 52 धावांची गरज. 12 चेंडू 52 धावांची गरज आहे. 12 चेंडू 52 धावा. मोठ्या फटक्याचीच गरज असेल. छोटीशी टीम मीटिंग घ्यायची. भोर टीम, जास्त टीम मीटिंग नको कारण अजून 2 मॅचेस आहेत आणि घड्याळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 5:50 मिनिटं झालेत. प्लीज टीम मीटिंग नको. भोर टीम. सूरज दादा, कॅप्टन सूरज दादा, प्लीज विनंती असेल थोडं सहकार्य करा प्लीज. थोडस स्पीडअप घ्यायचंय. 12 चेंडू आणि 52 धावांची गरज. 31ला 2. दोस्ती 11 कराड संघ समीकरण आपण पाहायला गेलं तर 12 चेंडू 52 धावा. काय मॅच रंगली आहे. पहिली सेमी फायनल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षक. पाटण वॉरियर्स आणि 32 शिराळा आपण दोन्ही टीम तयार राहायचंय. कॅप्टन गोलंदाजीसाठी मात्र मिडल ओव्हर मध्ये गोलंदाज मात्र वापरला जातोय राजू दिगे. भोर तालुक्याकडनं बिलॉंग करतात राजू दिगे. तिसरं षटक हाताळण्यासाठी रोहित पाटील. वागाय, अरे बघतोस काय रागाने. षटकार ठोकलाय वागाने. वाघ पुन्हा आलाय मैदानाच्या आतमध्ये, दहाडतोय. रोहित हिट केलाय 6 धावांसाठी. थँक्यू.
षटकार आलाय, षटकाराने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 37. 11 चेंडू 46 करायचे आहेत. 800 प्रेक्षक लाईव्ह जोडलेत, परंतु तुडुंब गर्दी मैदानाच्या आतमध्ये झाले. हाच तर पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचा ही पोच पावती आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग शिवा जाधव बॉस यांच्या अध्यक्षतेखाली 10 तालुके 2 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. पहिली सेमीफायनल. पुढचा बॉल. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मॅचच्या दिशेने. टीमची धावसंख्या झाली 37. 11 बॉल मध्ये आता 46 करायचे आहेत. खोदून काढलाय. मिड ऑन तैनात आहे. एकच धाव मात्र येईल. सिंगल येते. एकच धाव. स्ट्राइक रोटेट झाली आहे. स्ट्राइक राजूकडे आहे. 8 बॉल आतापर्यंत फेस केले. 28 धावांवरती तो खेळतोय. 27 रिक्वायर रन रेट आहे. पुढचा बॉल. रन रेट. आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील 10 आणि 45 करायचे आहेत. 10 चेंडू 45 ची गरज. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय. कराडचा तांबडा पांढरा झणझणीत. आणि राजू कंक ठोकतोय षटकार. खणखणीत. आलाय. 9 चेंडू 39. ओ जबरदस्त बॉल. कमबॅक केलाय या गोलंदाजाने. हा कमबॅक खूप महत्वाचा आहे. हा टप्पा खूप महत्वाचा आहे. वॉट अ मॅच. कमबॅक केले. आता समीकरण पुन्हा एकदा नव्याने मांडूया. 8 चेंडू 38 धावांची गरज. 8-38 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो ड्राइव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न. ऑन साइडला वळवलाय. एकच धाव. सिंगल आले. एका बॉलवरती समीकरण बदलते. 7 चेंडू 37 ची गरज आहे. येणारे 7 बॉल 37 धावांची गरज. टीमची धावसंख्या 46 ला 2. 7 चेंडू 37. कारनामा घडेल का? कारनामा होईल का? या मॅच मध्ये प्रत्येकाला जिंकायचं आहे. प्रत्येकाला विजयाच्या दिशेने जायचं आहे. वाट शोधावी लागेल. डोंगर पोखरावा लागेल. 7 चेंडू 37 धावांची गरज. आता 1000 प्रेक्षक जोडले गेलेत ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. ओ फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कुठलीही धाव घेतलेली नाहीये. कोणतीही धाव घेतलेली नाहीये. आता सामना अंतिम षटकामध्ये येऊन ठेपलाय. सामना अंतिम टप्प्यात आलाय. 6 चेंडू 37 करायची आहे. स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हर मध्ये हा सामना खेळवला जाईल. 6 चेंडू 37 करायचे आहे. राजू वरती जबाबदारी आहे. राजू स्ट्राइक एंडला येईल, परंतु आता महाराज 11 भोर संघाकडनं महत्वाचं जबाबदारीचं षटक. चला टीम मीटिंग नको. 6-37 करायचे आहे. काय मॅच रंगली आहे. वॉट अ मॅच. राजू वरती प्रत्येकाच्या नजरा असतील, कारण राजू जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मॅच जिवंत आहे. परंतु महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल. 6-37. 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा कारनामा पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये राजू करेल का?
सूरज माथळेकडे जबाबदारी दिली अंतिमचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि आता करायचे आहेत 37 धावा. स्पीडअप घ्यायचंय भोर टीम थोडस स्पीडअप घ्या. 6:37 ची गरज. पहिला बॉल खेचलाय जरूर, परंतु तिथे आपण जर पाहायला गेलं तर एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार तर आलाय. 4 धावा मिळतील. चौकार येतोय जरूर. 5 चेंडू 37 करायचे. एखादा नकारात्मक चेंडू आला 5-33 च समीकरण. 5 बॉल 33 करायचे आहेत. एखादा नकारात्मक बॉल सामन्याचं पारडं पलटेल. ओ जबरदस्त फटका. राजू कंगने दाखवलाय दम. धावा आल्यात त्या मॅक्सिमम. इट्स अ ह्यूज हिट डाऊन दी ग्राउंड. सीधी बॅट नो बकवास क्लिअर केलाय. षटकार. चेंडू 27 करायचे आहेत. 4-27 च समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 4-27. ओ काठी काढले. दांडी 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 गुल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर केलंय डिस्ट्रॉय, परंतु वाघ एकटा लढला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राजू संभाजी कंक 14 चेंडू 46 धावांची झंझावती खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारले. या पट्ट्याने तुफान आणलं होतं मैदानाच्या आतमध्ये. लढायचं ठरवलं की मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल पण झुकायचं नाही. जीवनाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब घडवायचंय मला. हे घडवून दाखवलंय राजू संभाजी कंक. 46 धावांची झंझावाती खेळी. एकटा वाघ लढला. 3 चेंडू 27 ची गरज. पाटण वॉरियर्स आणि 32 शिराळा तयार राहायचंय. हो संग्रामसाठी हा बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. पूर्णपणे हा सामना भोर तालुक्याकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय, परंतु अगदी कमालीची फाईट मात्र पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच नक्कीच रंगली गेली. ज्या पद्धतीची मॅच हवी होती आणि ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. औपचारिकता शिल्लक. एक बॉल आणि आता एक बॉल मध्ये करायचे त्या म्हणजे 25 धावा. एक चेंडू आणि 25 ची गरज. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 27, तिसऱ्या षटकामध्ये 15 आणि या षटकामध्ये थोडासा दबाव पाहायला मिळाला. गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला. भोर तालुक्याकडनं गोलंदाजी करणारा सूरज मात्र स्वतः कर्णधार आहे आणि त्याने धुरा सांभाळले. आणि इथे आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. शेवटच्या बॉलवरती घेतलाय कॅच आणि इथे फायनलची तिकीट मिळवली महाराज 11 भोर संघाने. आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ महाराज 11 भोर. चला पाटण वॉरियर्स चला जायचंय लगेच.